नमस्कार मित्रांनो, लाईफ सोल्युशन या व्यासपीठामध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर दत्तात्रय तोंडे घेऊन आलो आहे आपल्याला सुखी जीवनाचे मार्ग. मित्रांनो, आजचा आपला असा विषय आहे की इतरांशी वागताना कुठल्या पथ्य पाळले पाहिजेत जेणेकरून आपल्याला नैराश्य किंवा दुःख होणार नाही. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की इतरांबरोबर वागताना आपण जास्त अपेक्षा ठेवू नये. बऱ्याच वेळेस आपण बघतो की सहकार्य किंवा मदत केलेली असते आणि आपण तशी इतरांकडूनही भावना ठेवतो, परंतु ती भावना आपली पूर्ण नाही झाली तर आपल्याला दुःख किंवा नैराश्य होते. बऱ्याच वेळेला बरेचसे लोक इतरांना मदत करतात, परोपकार करतात आणि त्यांच्याकडूनही तशा पद्धतीची काही अपेक्षा ठेवतात आणि ती पूर्ण न झाल्यामुळेही दुःख किंवा नैराश्य होते. याच्या पुढे जाऊनही मी म्हणेल की बरेचसे पालक किंवा आईवडील आपल्या मुलांकडून सुद्धा अपेक्षा जास्त ठेवतात. त्यांनी अपेक्षा ठेवणं हे साहजिक आहे, कारण त्यांनी त्यांच्यासाठी कष्ट केलेलं असतं. त्यांच्या करिअरसाठी अहोरात्रंदिवस त्यांचं काबाड कष्ट असतं आणि त्यांना एवढीच अपेक्षा असते की जे वयोवृद्ध काळ असतो किंवा वृद्धपकाळ असतो त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी आधार होईल, परंतु ती सुद्धा आशा फोल ठरली जाते आणि त्यामधून त्याला दुःख होतं. म्हणून आजच्या काळात कोणाकडूनही अपेक्षा ठेवणे टाळा, जेणेकरून तुम्हाला दुःख किंवा नैराश्य येणार नाही. दुसरा भाग असा आहे की तुम्हाला जेही काम करायचे, जीही नवीन गोष्ट करायची आहे, जसं की तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे, नवीन एखादी नोकरी करायची, करिअर घडवायचे किंवा नवीन आधुनिक पद्धतीने काही शेती वगैरे करायची, तर ह्या ज्या बी काम करायचे तुम्हाला त्याची थोडीशी गुप्तता ठेवा आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर लोकांना सांगा. काम जर अर्धवट राहिलं, अपूर्ण राहिलं तर ते लोक त्यावर हसतात, लोक त्याची टिंगल उडवतात, टीका टिप्पणी करतात, कुजबूज करतात आणि वेगळ्या पद्धतीनं त्याला नकारात्मक दृष्टिकोनातून बघतात. याच्यामुळं त्या व्यक्तीला दुःख किंवा नैराश्य येतं. म्हणून शक्यतो जेही काम करायचे ते पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगायचं टाळा. तिसरा भाग असा आहे की कोण कसे वागले आणि कोण कसे वागते यापेक्षा आपण कसे वागलोत, आपण कसे वागले पाहिजे याकडे लक्ष केंद्रित करा. कारण तुम्ही सतत हा असा वागला, तो तसा वागला, त्यानं तसं वागायला पाहिजे होतं, यावरच चर्चा करीत बसतात आणि त्याच्यातून दुःख किंवा नैराश्य निर्माण होतं. त्यापेक्षा आपण कसे वागलो इतरांशी, आपण कसे वागायला पाहिजे होतो आणि त्याच्यामध्ये कशी सुधारणा करता येईल, हा जर भाग बघितला तर नक्कीच आपण दुःख किंवा नैराश्य टाळू शकतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे, आजूबाजूला आपल्या जे काही आपल्यापेक्षा वयोवृद्ध आहेत, वरिष्ठ आहेत, त्यांचा आदर करायला शिका आणि त्यांचा आदर करण्याबरोबर याच लोकांमधून जे यशस्वी लोक झालेले आहेत त्यांचा आदर्श घ्या. आणि ज्यावेळेस तुम्हाला तुमच्यापेक्षा लहान लोकांना मार्गदर्शन करायचे त्यावेळेस तुम्ही केलेल्या चुका किंवा तुम्ही टाळलेल्या गोष्टी किंवा तुमच्या आयुष्यातला जो संघर्ष टाळता येईल तो लहानांना सांगा, तुमच्यापेक्षा लहान असणाऱ्यांना सांगा. अशा पद्धतीने जर तुम्ही जगलात तर तुमचं नैराश्य किंवा दुःख हे कमी करायला मदत होईल. त्यानंतरचा जो भाग आहे, माझ्यापाशी सर्व काही आहे याचा अभिमान बाळगू नका, याचा गर्व करू नका. कारण काळ इतका मोठा औषध आहे आणि ईश्वर आणि नैसर्गिक शक्ती अशी आहे की आज ज्याच्यापाशी सर्व काही असेल, यदा कदाचित उद्या परवा त्याच्यापाशी काहीच नसेल. ज्यांच्यापाशी आज काही नसेल त्याच्यापाशी उद्या भरपूर काही असेल. त्यामुळं काळाच्या ओघात आज माझ्यापाशी सर्व काही आहे आणि मला कोणाची गरज नाही, अशा पद्धतीचा गर्व किंवा अभिमान बाळगू नका. त्यामुळं तुम्हाला नैराश्य किंवा दुःख येऊ शकतं. तिसरी गोष्ट, अनावश्यक बोलणं टाळा. ज्यावेळेस एखाद्यानं सल्ला मागितला तरच सल्ला द्या. अनावश्यक बोलून मार्गदर्शन करू नका.
जेणेकरून तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या इतरांना रुचणार नाहीत, पचणार नाहीत. आणि त्या जर रुचल्या नाही, पचल्या नाहीत, तर त्या तुम्हाला पुन्हा दुःख आणि नैराश्य देतात. त्यामुळं त्याही गोष्टी करण्याचे टाळा, जेणेकरून तशा पद्धतीची गोष्ट होणार नाही. त्यानंतर जो भाग आहे की तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःला किंवा तुमच्या आत्म्यातून तुम्हाला प्रामाणिकपणा वागताना वाटला पाहिजे. इतरांशी वागताना तुम्ही खरे बोलले पाहिजे आणि तुमच्या मनातला भाव हा कधीही सहकार्याचा असावा. अशा पद्धतीनं जर वागलात तर नक्कीच तुम्हाला जीवनात दुःख किंवा नैराश्य होणार नाही. आणि अशा पद्धतीची जर पथ्ये पाळली तर तुम्ही आनंदी जीवन आणि सुखी जीवन जगू शकाल असं मला वाटते. आज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. आज आपण इथे थांबू. अशीच एखादी नवीन समस्या घेऊन त्याची उत्तरे आणि उपाय शोधू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.